हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजिस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती की गोंदिया जिल्हा परिषद जी आपण पाहणार आहोत. जिल्हा परिषद गोंदियामध्ये जे ओरिजिनल मागासवर्ग कक्षानं तपासून दिलेलं रोस्टर, त्याच्यामध्ये विविध कॅटेगरीनुसार जे जागा आहेत त्या कशा आहेत, कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत, 1ली ते 10वी पर्यंतचे जे रोस्टर आहेत ते आपण आज पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि पुन्हा आज मैत्री दिवस आहे. सर्वांना आज मित्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जो संकटकाळी प्रत्येक आपल्या सुखदुःखामध्ये आपला सखा सोबती सहकारी असतो तो मित्र असतो. ठीक आहे. आणि आईवडिलांच्या नंतर दुसरा जो कोणी असेल तर मित्र आपल्याला समजून घेऊ शकतो. काही गोष्टी आपण वडिलांसमोर आईवडिलांसमोर सांगत नाही, परंतु मित्रासमोर शेअर करत असतो. ठीक आहे. पुन्हा एकदा माझ्या तमाम मित्रांना आजच्या मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला व्हिडिओ स्टार्ट करतो मित्रांनो. महत्त्वाची माहिती आहे जिल्हा परिषद गोंदिया संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. हे ओरिजिनल रोस्टर आहे. या रोस्टरमध्ये मित्रांनो पूर्ण कॅटेगरीनुसार जे आहेत, आता हे RTI आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक जिल्हा परिषदची जी माहिती आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे. त्या संदर्भामध्ये ही सर्व माहिती मी सांगणार आहे, ते पाहून घ्या तुम्ही काय आहे काय नाही. आता याच्यामध्ये जिल्हा परिषद रोस्टर डायरेक्ट मी जागेवर येतो. आता हे पहा, बिंदू नामावली संदर्भामध्ये. ठीक आहे. कारण का जास्त वेळ घेतला ना तर तुमचा वेळ वाचतो, म्हणजे कमी वेळ घेतला तर वेळ वाचतो. त्यामुळे ही सर्व कॅटेगरीनुसार सांगणार आहे. याच्यामध्ये पहा, जिल्हा परिषदेची बिंदू नामावली आहे, प्राथमिक शिक्षण विभागाचा आहे. ठीक आहे. सहाय्यक शिक्षक. ठीक आहे. या संदर्भामध्ये एकूण जे जागा रिक्त आहे ते सरळ सांगतो, 621 जागा आहेत रिक्त. ठीक आहे. 621 जागामध्ये अनुसूचित जातीसाठी आता बघा भरलेली पदे 1/1/2026 रोजी भरावयाची पदे. ठीक आहे. याच्यामध्ये तारीख कोणी दिलेली आहे? 1/1/2026. ठीक आहे. ही तारीख पकडलेली आहे तपासणीसाठी. आणि याच्यामध्ये नवीन आरक्षण जे आहे SCBC आणि EWS म्हणून ते कसं होणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. ठीक आहे. अनुसूचित जाती 57 जागा आहेत. ठीक आहे. भरावयाची पदे, भरलेली पदे, हे काय सांगत नाही, डायरेक्ट फायनल सांगतो, म्हणजे तुम्हाला तुमचा वेळ वाचेल आणि व्हिडिओ छोटा होईल. एकूण भरावयाची पदे किती आहेत? 57 अनुसूचित जाती SC. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे मित्रांनो ST 4. बघा इथं मायनस म्हणजे रिक्त. ठीक आहे. ह्या रोस्टरचं सांगतोय. आणि अधिक म्हणजे अतिरिक्त. ठीक आहे. हे क्लिअर करतो, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. पहा, त्याच्यानंतर विजा भज ह्याच्यामध्ये अ ब कड असे दिलेले आहेत. 20 रिक्त आहेत. NTB मध्ये 17 अतिरिक्त आहेत. किती? 17 अतिरिक्त आहेत. NTC 34 रिक्त आहेत. NTD 18 रिक्त आहेत. ठीक आहे. हे क्लिअर झालं. दुसरा मुद्दा आहे मित्रांनो, एकूण झाले 55, हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. विशेष मागास प्रवर्गाचे अधिक 27 आहेत, म्हणजे इतर अतिरिक्त 27 आहेत. त्याच्यानंतर इतर मागासवर्गीय ज्याला आपण OBC म्हणतो 41 रिक्त आहेत. खुल्याला 491 जागा रिक्त आहेत आणि टोटल 621 आहेत. हे कळालं. आता ह्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन जे आहे नवीन आरक्षणाचं जो डिस्ट्रीब्युशन आहे त्या आरक्षणानुसार जर आपण विचार केला तर असं हे बनेल रोस्टर. आता हे पहा, एकूण किती जागा रिक्त झाल्या EWS आणि SCBCच्या ते पहा तुम्हाला. एकूण 62 आणि 62 EWS आणि SCBC साठी रिक्त दिलेले आहेत मित्रांनो. आता ह्याचं डिस्ट्रीब्युशन जर फायनल जर पाहिलं तर असं हे रोस्टर होऊन जाईल. ते पहा कसं, SC 57, ST 4, विजा 20 रिक्त, भज ब 17 अतिरिक्त. ठीक आहे. अतिरिक्त. ठीक आहे. त्याच्यानंतर भज क 34 रिक्त, भज ड 18 रिक्त, विशेष मागास प्रवर्ग 27 अतिरिक्त. हे सांगतो. आणि OBC 41 रिक्त आहेत. EWS 62, SCBC 62. ठीक आहे. पहा, EWS किती आहेत? 62. आणि SCBC किती आहेत? 62. आणि टोटल किती ओपनला? 367. ओपन 367 जागा रिक्त आहेत. टोटल आहेत 621. हे प्राथमिक विभागाचे आहेत. झालं. बघा, हे अतिरिक्त विचार केला तर इथं आहे रिक्त आहेत. हे अतिरिक्त आहेत आणि हे अतिरिक्त आहेत. 17 आणि 27 भजब विशेष मागास प्रवर्ग, हे 2 ठिकाणी अतिरिक्त सोडले तर बाकी सर्व ठिकाणी मित्रांनो रिक्त आहेत. हे झालं रोस्टर. आता ह्याच्यानंतर जर विचार केला समोर येणार आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बिंदू नामावली तपासणी अहवाल जे मागासवर्ग कक्ष नागपूरचं आहे, जे मागासवर्ग कक्ष आपण नागपूरहून तपासतो, एकूण जे आहेत विभाग त्याच्यामध्ये हे आपण रोस्टर पाहणार आहोत 9वी 10वीचं. किती?
9वी 10वीचं रोस्टर आहे. माध्यमिक विभागाचं 50% सरळ सेवा, बाकी 50% पेसा वगैरे ते अहवाल आहे मित्रांनो. प्राथमिक म्हणजे शिक्षण विभाग, माध्यमिक जिल्हा परिषद गोंदिया, प्राथमिक जिल्हा परिषद गोंदिया. आता हे दिलेलं आहे, अहवाल आहे फक्त. शिक्षण विभाग प्राथमिक त्यांच्याकडनं रोस्टर तपासून मागासवर्ग कक्ष नागपूरकडनं हे रोस्टर तपासले जाते. आणि हे आता सध्या 9वी 10वीचे माध्यमिकचे विदाऊटच्या जागा आहेत. क्लिअर करतो तुम्हाला, म्हणजे हे येथील जागा अपेक्षा ठेवूया आपण याच्यामध्ये. पहा, विचार केला मित्रांनो तर बघा, एकूण कार्यरत रिक्त सर्व आकडा इथं आपल्याला भेटून जातो. तो कसा? मंजूर पदे आहेत, मंजूर पदे आहेत. एसी साठी किती जागा रिक्त आहेत बघा. हे जो बिंदू नामावली अहवाल आहे ना, 31 ऑगस्ट 2026 पर्यंत आहे. कधीपर्यंतचा? 31 ऑगस्ट 2026, हे लक्षात असू द्या फक्त. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पहा, अनुसूचित जातीला एकूण जागा जी आहेत भराव्याचं 2, ठीक आहे, रिक्त आहेत. अनुसूचित जमाती 1 रिक्त आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विशेष विजा अ ला 1 जागा रिक्त आहे. त्याच्यानंतर भज ब ला 1 रिक्त आहे. भज क ला 0, भज ड ला 0, विजा भज ला 2 जागा रिक्त आहेत. आणि इतर विशेष मागास प्रवर्गाला 0 जागा रिक्त आहेत. त्याच्यानंतर ओबीसी ला 4 जागा रिक्त आहेत. खुल्याला 13 जागा रिक्त आहेत. ठीक आहे. टोटल जागा किती आहेत? 22. एकूण 30 जागा, 30 एकूण भरलेली पदे आणि मंजूर पदे जे आहेत ते 52. 52 पैकी 30 मायनस झाली तर एकूण राहिली 22. म्हणजे 52 जागा एकूण मंजूर आहेत, भरलेली 30 आहेत, रिक्त किती आहेत? 22, म्हणजे 22. आता हे नवीन जे आरक्षण एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस लागू झालेलं आहे त्याच्यामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालंय? ओपनच्या जागामध्ये कमी जास्त होत राहते मित्रांनो. आता हे जर आपण पाहिलं तर पहा, साधारणतः ईडब्ल्यूएस आणि एससीबीसीला 2-2 जागा रिक्त गेलेल्या आहेत. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये 2-2 जागा रिक्त आहेत, 2-2 जागा रिक्त आहेत. ठीक आहे. हे 2-2 जागाचं डिस्ट्रीब्युशन केलं आपण कसं काय तर, ठीक आहे. एकूण 22 जागेच्या 10%, 2.20, आणि 50च्या वर जर पूर्णांक गेला असता तर 3 जागा झाल्या असत्या. आणि इथं 2.20 म्हणजे 2 जागा. ठीक आहे. 50च्या अलीकडे पॉईंट बघा, 0.50 पहा, त्याच्यामध्ये काय आहे क्लिअर करतो. 0.50 प्लस असेल तर एक अधिक समोरची संख्या घेतली जाते, आणि 0.50 च्या खालची संख्या असेल, ठीक आहे, तर तिथं मागची संख्या घेतली जाते, म्हणजे अगोदरची संख्या घेतली जाते. ठीक आहे. हा बिंदू नामावली देत असताना क्लिअर आहे. त्याच्यामध्ये रोस्टर कसा दिला जाते, बिंदू नामावली म्हणजे काय, कॉमन रोस्टर म्हणजे काय, हे तुम्हाला त्याच्यानंतर व्हिडिओ येतच जातील. आणि डिजिटल बोर्डवर तुम्हाला सांगणं गरजेचं होतं, कारण टॅबवर तुम्हाला काही मुलांचे कंप्लेंट असते, सर तुम्ही रिक्त जागा टॅबवर सांगता येत नाहीयेत, ते व्यवस्थित कळत नाहीये, मग डिजिटल बोर्डवर घ्या म्हटलं तर त्यामुळे थोडासा उशीर झाला व्हिडिओ बनवण्यासाठी. आता इथून तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचे असेच रोस्टर येतच जातील. नवीन असेल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला अशीच माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे ओरिजिनल कागदावर आपण रजिस्टर म्हणजे जे आहे गव्हर्नमेंटचं त्याच्यामध्ये ते तुम्हाला सांगतो. हे पहा, ह्याच्यामध्ये हे ओरिजिनल आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला मित्रांनो तर पहा, एकूण आहेत एससी 2, एसटी 1, विजा अ 1, भज ब 1, त्याच्यानंतर बाकी सर्व 0 आहेत. भज क, भज ड 0, एकूण विजा भज 2 जागा रिक्त. इथं विशेष मागास प्रवर्गाला 0 जागा आहेत. त्याच्यानंतर ओबीसीला 4 जागा, एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस 2-2 आणि ओपनला 9, अशी एकूण 22 जागा रिक्त आहेत मित्रांनो. कळालं तुम्हाला? म्हणजे एकूण ही जागा आहेत ना 9वी 10वी. ठीक आहे. माध्यमिक म्हणजे आपण 9वी हे 10वी, हे जे आपण तो काही शाळेला 8वी जोडलेला असते, प्राथमिकला पण, इथं 9वी 10वी आपण कॉमन पकडला जातं. ठीक आहे. तर ह्याच्या जागा किती एकूण जागा रिक्त आहेत? 22. त्यापैकी 9 एससीबीसी डब्ल्यूएस 2-2, ओबीसी 4, बाकी सर्व 1-1 जागा आहेत. आणि इकडं जे आहे ते एसटी साठी 2 जागा ह्या रिक्त आहेत गोंदियामध्ये माध्यमिकच्या. तुम्हाला क्लिअर करायचं होतं. आणि हे ओरिजिनल रोस्टर आहे मित्रांनो. असंच रोस्टर जे बिंदू नामावली, तर हे बाकीचे काही प्रश्न महत्वाचे नाहीत, पण रोस्टर असा असतो, मला हे सांगायचं होतं. ठीक आहे. पहा, आता हे ओरिजिनल रोस्टर असा असतो. ठीक आहे. आता हे का पहा, असा रोस्टर असतो ओरिजिनल. आता हे का दाखवतोय मी, की ह्याच्यामध्ये बिंदू नामावली तपासणी झालेला जो विषय आहे त्या संदर्भामध्ये पहा, हे सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष जे आहे,
सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष नागपूर विभाग नागपूर यांच्याकडनं तपासलेले जे अधिकारी आहेत ते महसूल अधिकारी सर्व आणि मागासवर्ग कक्ष जो मॅडम आहेत सहाय्यक आयुक्त जे मॅडम आहेत त्यांच्याकडनं हे तपासलेलं ओरिजिनल रोस्टर आहे मित्रांनो. असेच रोस्टर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या जे जिल्हा परिषदेच्या बिंदू नमावली तपासणी झाली असेल तरच पवित्र पोर्टलवरती जाहिरात टाकता येतं, अन्यथा टाकता येत नाही, कारण हा नियम आहे. ठीक आहे. आणि दुसरा विषय की अपेक्षा ठेवूया की खूप जागा येतील आणि खूप मुलं लागतील. त्या संदर्भामध्ये असेच अपडेट तुम्हाला काय असेल पुन्हा मी देण्याचा प्रयत्न करेन आणि असे रोस्टर तुम्हाला दररोज टाकण्याचा प्रयत्न करेन. नवीन असेल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, प्राधान्यक्रम असेल तर सर्व गोष्टी असतील तर तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मार्गदर्शन पण होणार आहे. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.